भारतीय चित्रपट विश्वातील पार्श्वसंगीताच्या इतिहासामधील एक खूप मोठं नाव म्हणजे मोहम्मद रफी साहेब. रफी साहेब आपल्याला गायक म्हणून माहिती आहेत. कितीही मोठा माणूस असू द्या, त्याच्या काही आवडीनिवडी असतात. रफी साहेबांच्या निकटवर्त्यांमध्ये जी माणसं होती, त्यांच्या जवळ राहणारी जी माणसं होती, त्यांना हे चांगल्या पद्धतीनं माहिती होतं की रफी साहेब हे फक्त गवय्ये नाही आहेत, तर ते एक उत्तम खवय्ये देखील आहेत. आपल्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवून त्यांचा आदरातिथ्य करण्यामध्ये रफी साहेबांचा हात कुणी धरू शकत नव्हतं, कारण ते एक उत्तम मेजबान होते. जेवण बनवणं आणि ते खाऊ घालणं हा त्यांचा शौक होता. रफी साहेबांनी बनवलेल्या रेसिपीचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जो किस्सा ऐकवणार आहोत, तो किस्सा ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हा कसला भारी माणूस आहे, खवय्या असावा तर असा. 2024 हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमनूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताए रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत. याआधीही आपण त्यांचे काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश मोरे, स्वागत करतो तुमचं बाईमनुसमध्ये. हा किस्सा रफी साहेबांची सून यास्मिन यांनी सांगितला होता. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा ब्रिटनमधील कॉवेंट्री शहरामध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी रफी साहेब गेले होते. लंडनवरून रफी साहेबांचा मुलगा खालिद आणि त्यांची पत्नी म्हणजेच यास्मिन हे रफी साहेबांना भेटण्यासाठी कॉवेंट्री शहरात आले होते. पण जेव्हा सून यास्मिन यांनी रफी साहेबांचा चेहरा बघितला तेव्हा त्यांना कळलं की रफी साहेबांचा मूड काही ठीक नाही. कारण रफी साहेब एकतर खवय्ये आणि त्यातल्या त्यात त्या कोवेंट्री शहरामधलं जेवण त्यांना काही आवडलेलं नव्हतं. थोड्या वेळानंतर रफी साहेब यास्मिन यांना म्हणाले की तुमचं लंडनमधलं घर इथून किती दूर आहे? त्यावर यास्मिन यांनी उत्तर दिलं की काही नाही, फक्त 3 तासाच्या अंतरावर आहे. मग हे ऐकल्यानंतर रफी साहेबांनी पुन्हा यास्मिन यांना विचारलं की 1 तासाभरामध्ये तू वरण भात आणि चटणी बनवू शकशील का? यास्मिन यांनी होकार दिला. आणि मग रफी साहेब म्हणाले की ठरलं तर आपण काय करूयात की लवकर इथून लंडनला जाऊयात, तू पटकन वरण भात कर, चटणी कर, आपण मस्तपैकी जेवण करूयात आणि पुन्हा परत येऊन 7 वाजता इथे कॉन्सर्ट जॉईन करूयात. कुणाला काही सांगायची गरज नाही. रफी साहेब खूपच उत्साहित होते. आपल्या सासऱ्यांचा हा प्लॅन ऐकून यास्मिन आणि रफी साहेबांचा मुलगा खालिद हे प्रचंड आश्चर्यचकित झाले आणि लवकरात लवकर लंडनच्या दिशेने रवाना झाले. घरी पोहोचले आणि वरण भाताचा बेत आखला, सोबत कांदा आणि टमाट्याचं सलाद बनवलं. रफी साहेब पोट भरून जेवले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. एखाद्या लहानग्या मुलाला आपण जसं खेळणी किंवा चॉकलेट दिल्यानंतर त्याचा चेहऱ्याचा रंग बदलतो, तो खुश होतो, तशा पद्धतीची अवस्था ही रफी साहेबांची झाली होती. रफी साहेब लगेचच 7 वाजेपर्यंत त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी परतले. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. रफी साहेब परत आल्यावर अनेकांनी त्यांना विचारलं की रफी साहेब तुम्ही इतक्या वेळ कुठे गेले होते? त्यावर रफी साहेबांनी उत्तर दिलं की मी जेवणासाठी लंडनला गेलो होतो. सगळेजण रफी साहेबांच्या या खवय्येगिरीवर हसत होते, पण रफी साहेबांनी मनोमनच तृप्तीचा ढेकर दिला होता. रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से ऐकणार आहोत. त्यामुळे बाईमनूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.